तर हॅलो गाईज, कशात सगळे? आशा करते की सगळे मजेत असतील. मी पण आहे मजेमध्ये. म्हणजेच तुमच्या फेवरेट कोमलला बिलकुल टाइम नाहीये. मी एवढी बिझी असताना सुद्धा व्हिडिओ काढतेय, ते फक्त तुमच्यासाठी. तुम्हाला माझे अपडेट आली पाहिजे. 4-5 दिवसांनी का होईना मी ब्लॉग टाकते. मला टाइमच भेटत नाही. काय करू, गर्दीच एवढी असते की वेळ नाहीये. आता सुद्धा मला वेळ नाहीये. आता स्पेशल गेस्ट आलेले आहेत. माझी बहीण आलेली आहे, तुम्हाला मी दाखवते. अजून एक बहीण आलेली आहे, ते पण दाखवते. ती काय आली नव्हती ओपनिंगच्या दिवशी, त्यामुळं ती आत्ता आलेली आहे. आणि चला तर तुम्हाला दाखवते. आणि त्यांची थाळी पण लावलेली आहे, ते जेवणाला बसलेले आहेत. तर आपण बघूया की त्यांना काय दिलेलं आहे आपण स्पेशल जेवणासाठी. तर मी आता किचन मध्ये आलेली आहे त्यांच्यासाठी थाळ्या घ्यायला. ताटले सर्व्हिस करावं लागते. गेस्ट आल्यानंतर आपण बसून राहायचं नसतं, कारण आपलं हॉटेल आहे म्हणलं आपल्याला काम करणं भाग असतं. भाकरी, हे बघा भाकरीचा स्टॉक चालू आहे. स्टॉक म्हणजे आताशी थोडा स्टॉक पडला, नाही तर कंटिन्यू भाकरी चालू आहे. तर भाकरीला दमच नाहीये. हा, हे काय प्लेटी घेऊन आले. तर ही आहे आमच्या उषा दीदीची माऊ. माऊ, तुझं नाव सांग बेटा. काय काय एवढं हळू बोलतात का? काय ग? अन्मिका. अन्मिका. बाबू, तुझं नाव काय आहे? अंबिका. आ? अंबिका. अंबिका. तर कमेंट करून सांगा माझ्या बहिणीच्या मुली किती क्यूट आहेत, एकदम बेबी डॉल सारख्या ना. मला तर खूप आवडतात. आणि ही आहे माझ्या भावाची मुलगी. माझे दादा वहिनी सुद्धा आलेले आहेत. बाबू, ए डुगड्या, नाव सांग ना तुझा. डुगू येते डुगू. ही पण डुगू आहे बर का, तुम्हाला सांगते. ही एक डुगू. आ, काय म्हणली? आणि माझे दाजी आहेत. दाजी जेवण करून बसलेले आहेत. दाजी क्वालिटी क्वांटिटी एक नंबर क्वालिटी. सांगणार बरं. एक नंबर क्वालिटी, एक नंबर. आणि क्वांटिटी पण छान आहे. जेवणाची क्वालिटी एकदा जरूर येऊन खावा इथे. तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या एक नंबर जेवण. मनातून जे आहे ते मनातून सांगा. खूप आवडलं मला. खूप मन प्रसन्न झालेलं आहे. हा का? हा, ते मला विचारत होते, कोमल मला सांग की आम्हाला नाही का यायचंय जेवायला, मित्रांसोबत यायचंय, सगळं सांग. नेक्स्ट टाइम आम्ही येणार आहे इथं जेवायला. सगळे मित्र घेऊन येणार आहे मी इथं. किती? पुढच्या रविवारी? पुढच्या रविवारी. श्रावण धरणार आहे का? हा, त्याच्यानंतर सर्व सुरू झालं मग. हे बघा, ही माझी बाई कशी लाज होती, हे बघा. तर कोणी कोणी SP गोविंदाचे व्हिडिओ बघितले तर ते माझे दाजी येत, आणि ते आमचे मोठे दाजी. हा, कुठं? बाळाला झोप आलेली आहे त्यामुळं रडतोय तो. रेशमा दीदीची बघा गाय चाललेली आहे, तिचं बाळ लय रडतंय त्या. आणि हे बघा, ही आपली आहे हॉटेल गुंठामंत्रीची भाकर. मस्त तीळ लावून भाकर असते आपली. आणि क्वांटिटी पण बघा भाकरची. एकच भाकर एवढी मोठी असते ना, एक खाल्ली का गप व्हायचं, परत खायचं नाही. ताई, तुम्ही करा ना चालू. वहिनी सॉरी वहिनी, दादा वहिनी बसले जेवायला. करा तुम्ही, सुरुवात करा. बसा जेवायला. तर तुम्ही इकडे बघू शकता, इकडे टेबल चालू आहे. हा ना, अजून तुला हे बघा टेबल चालू आहेत. आता गर्दी प्रचंड आहे. आम्हाला सकाळपासून टाइम भेटलेला नाहीये, त्यामुळे मला व्हिडिओ सुद्धा बनवता येत नाहीये. आता सध्या सुद्धा गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. आणि बाहेर पार्किंग बघा, पार्किंग पण फुल आहे. मी तरी काय करणार आहे, टाइम भेटत नाही मला ब्लॉग बनवायला, आणि ब्लॉग टाकायला सुद्धा वेळ नसतो. सकाळी 9 वाजता मला यावं लागतं हॉटेलवर, त्यामुळे वेळच नाहीये. तर आता सध्या वाजलेले आहे दुपारचे 4, आणि 4 आता अजून संध्याकाळ होणार आहे. संध्याकाळी तर प्रचंड गर्दी असते बाई, टाइमच नसतो ग. लय अवघड विषय. आता मी म्हणलं आता मस्त हॉटेल होईन, खाईन पिन मजा करीन, पण कसलं काय, काही नाही बाबा, लय काम असतं. हे सौमाव, कुठं चालले? आम्ही बाहेर जाऊन आलो. मीठ घे थोडं. बघितलं काय चाललंय? काय म्हणते ही मॅक? तुझं सांग ना, हॉस्पिटल मध्ये कुठं असते तू? सायदीप हॉस्पिटल, पॅथॉलॉजी डिपार्टमेंट. काय करते तिथं? मी टेक्निशियन आहे, सिनियर टेक्निशियन. सिनियर टेक्निशियन, लॅब टेक्निशियन. लॅब मध्ये असते ना? पॅथॉलॉजी. तिथं जाऊन शोधायचं. तुझं जर कोणाला काय प्रॉब्लेम आला ना, ताईला जाऊन भेटायचं, सांगायचं मी कोमल सातपुतेची बहीण आहे. काय हो हो. ए, रेशमा ती कुठे गेली? तिला म्हणा फिरवतीये का? नाही. तिला झोपेला यावं लागेल. सांग ना. हो, मग काय करते तू? जेवायला बसली का? आणि पाहुण्यांना सोडून? अगं भूक लागली मला. काय भूक लागली? रडतंय ना ग, त्यामुळे मी बस. हो ना ग, तिला पण किती भूक लागली रेशमाला. तुला माहितीये ना मी सकाळपासून काय खाल्लंय का? जेव. दाजी या जेवायला.
मग कोमलला खूप भूक लागली आहे. लय म्हणजे लय भूक लागली मला सकाळपासून. तुम्ही बघू शकता माझ्या तोंडावर किती थकवा आहे. लय दमली. खरंच ग. तू सांग ना ताई, मी किती स्ट्रगल करते सांग बरं. खूप. तुझ्या तोंडाने सांग, मी काहीच नाही सांगणार. लाव ठेवलं तुला काय ऐकून सुरत साजरे सेमच आहे. सेमच रस्ता आहे तेव्हा. आता तुम्ही म्हणता काय खाऊ राहिली. चुरून मला भूक खातीये. लागली आणि एवढी चव आहे ना भारी. मी माझ्या तोंडाने नाही सांगत, तुम्ही स्वतः या. हा देख ना थोडस हे थोडस. तर गाईज मीच आता जेवले घाई घाई. तुम्ही बघितलं मी किती पटापटा जेवले. पाहुण्यांसोबत जेवायला सुद्धा भेटलं नाही. आता काय सांगू, एवढं डोकं दुखत आहे. सकाळी 8 वाजता आलेले मी हॉटेलवर. आज रविवार आहे. माझं डोकं म्हणजे असं परेशान झाले. कांदे संपले होते, कांदे कापून देऊ राहिले बघा. माझी बहीण आलेली, तुम्हाला मी दाखवलं. आणि तिला सुद्धा मी कामाला लावलेले. तिला म्हणलं 4:45 घरी हॉटेलवर काम करू लागायचं बहिणीला, आहे ना ग. बघा संडे काम करावंच लागणार आहे. तिला म्हणलं पुढच्या रविवारी लवकर आहे, सकाळीच माझ्याजवळ करू लागायला. मला म्हणते हा येईल मी भाकरी करायला. हा भाकरी करायला. ती मला आल्याबरोबर म्हणत होती मी भाकरी करते. तिला म्हणलं नको करू बाई, करते मी. तूच आली माझ्याकडे रविवारी आरामशीर खायला आणि त्याच्यात तुला इथं पण कामाला लावू का. म्हणते नाही नाही करते मी, उठ तू. म्हटलं नको बाई करते मी. काय सांगू मी, धुराने माझं असं डोकं धुतलं. मी सकाळपासून तरी 50 एक भाकरी केल्या माहितीये का. एवढी गर्दी होती आज. हो ना. हा आमची कोमल खूप काम करतीये माझी बहीण. तूच सांग, तू काय काय बघितलं आल्यापासून निश्चित धावपळ चालू आहे कोमलची. आवडत आहे का तुझं घरचं आवरायचं इकडचं आवरायचं. सोपं असतं का? स्वतःचं हॉटेल चालवायचं सोपं नाहीये. मेस झालं, हॉटेल झालं, या सगळ्या बिझनेस वाल्यांना माहितीये मालकीण होणं सोपं सोपं नाहीये. मालकीण होण्या अगोदर काम करावं लागतं, त्यानंतर तुम्हाला त्याच्या मागचे कष्ट कळतात. कळालं का. त्यामुळं आणि आता आम्ही कांदे कापतोय. ताईला लावलेत कांदे कापायला. सौमाव तिकडं फटाकण्यात खेळू राहिल्या तर. आणि तिकडं काय रेशमध्ये जेवायला बसलेली. रेशमध्ये ती म्हणली मी जेवण झाल्यावर गप्पा मारणार आहे तुझ्यासोबत. तिचं बाळ रडत होतं, त्यामुळे आता ती बसली जेवायला. तर मला आम्ही कापतो म्हणलं कांदे. आहे की नाही ताई. तुम्हाला सांगते आमची उषा एवढे सुगरण आहे ना, एवढे सुगरण. तिचे गुणगान जेवढे गावला तेवढे कमी आहे. लय लय म्हणजे लय त्याला करे. हा तर ती केक पण बनवते. मला ना जर घर होममेड केक काही मिक्स न करता भारी केक पाहिजे असेल ना, बर्थडेचा असू द्या, कार्यक्रमाचा असू द्या, मोठा असू द्या, छोटा असू द्या, सगळ्या केकच्या ती ऑर्डर घेते. त्यासाठी मी तिचा नंबर बायो मध्ये देईन. 100% तिला फोन करा. कुठं डिलिव्हरी देणार पण कुठं घरी जाऊ डिलिव्हरी ना हो. फक्त अहिल्यानगर मध्ये बरं का. नाही तुम्ही म्हणता मी पार्लरला आहे केक ते नाही जमणार. काय का नाही. हे बघा असं करायचं. गोल कांदा असं चिरायचं. माहिती आमच्या घरचे कांदे माझ्या लहानपणी जरा आठवणी सांग ना. आपण घेऊन जावा. माझ्या लहानपणीच्या आठवणी सांग ना. लहानपणी कोमल इतकी सुंदर इतकी भारी होती. आता कोमलची हाल बघून मला कसं होते. नाही पण चांगलं आहे. फ्युचर चांगलं आहे. फ्युचर ब्राईट करण्यासाठी कष्ट करावे लागतात. सौमव दाखवा. सौमव माझ्या क्यूट गर्ल. सौमव जेवल्या ना बेटा पोटभर. खाना अच्छा था ना. कैसा था खाना. अक्षरशः माझं डोकं दुखत आहे. डोकं काय सांगू तुम्हाला आता. नक्की या हॉटेलला भेट द्या. मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं हॉटेलला यायचंय. हॉटेल गुंटामंत्री वाडा. हो परत नक्की एकदा विजिट करा. खूप छान क्वालिटी आणि क्वांटिटी पण खूप छान आहे. एकदा नक्की विजिट करा. आणि हा पत्ता मी तर सारखं सांगते प्रत्येक हॉटेलमध्ये म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी पत्ता सांगते की लोकेशन वडगाव गुप्ता, पिंपळगाव माळवी रोड, डेंटल कॉलेजच्या घरी, अहिल्यानगर. आपला प्रॉपर पत्ता आहे. आपल्या तिथं कॉर्नरला बॅनर जर नाहीये तरी सुद्धा कस्टमर बरोबर आपल्या राईट पत्त्यावर येणार. कारण डेंटल कॉलेज फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे का नाही ताई. हो ना. त्यामुळं सगळे येणार डेंटल कॉलेजला. काय आपल्या घरचे काम तर घेऊन जाऊ. घरी न्यायचे का? असते माहितीये का. चल घरी
मग तुझे मागितलं ते आणलं का? काय मागितलं? वेस्टर्न कपडे घेऊन आली. वेस्टर्न नाही ग, तुझे मागितलं. हा काय माहित कपडे कपडे तुझ्या चॉईसचे, पण हे माझ्या चॉईस जे मी आणले. मला माहिती तुझी चॉईस भारीच असणार. हे काय करायचे माहितीये का, असे विणकाम करायची, त्या विणकाम मध्ये राधाकृष्णाची फोटो बनवायची, अजून काय म्हणतात मिकी माऊस, एवढी भारी चित्रकार आहे ना माझी बहीण. आई शपथ देऊ, एकच नंबर. तिचं घर तुम्हाला एक दिवस तिच्या घरी जाऊ आणि तिला होल्ड करून करू आपण. लय भारी तिचं घर, एवढं भारी तिने सजवले तिच्या हाताने, एकच नंबर. बघ लय बडबड केली, व्हिडिओ चांगला लागलाय का. ते घरचं जर हॉटेल असलं ना, कोमलने लगेच पार्सल पाठवून दिलेलं आहे. हे घरची मज्जा, सगळ्यांच्या घरी हॉटेल पाहिजे. चालली का तू आता लगेच? मेन म्हणजे काय माहितीये का, मला ना बाळामुळे थोडं हे नाही झालं, किती रडत होता. मला व्हिडिओ मध्ये कोमलच्या बोलता सुद्धा नाही आलं काहीच. एवढं त्याचं परेशानी चालली होती, म्हणून मला काहीच नाही बोलता आलं ना. आता कुठं जाऊन म्हणजे निवांत झालं आणि तो पण छान खेळतोय. अरे वा, उठला पण का काय. हे बघा माझी दाजी, माझी ताई, परत एकदा आहे टकलो दाजी. आकाशला बोलवा, आकाशला यायला लागले ते. ती अशीच अशी हिला फोटो घ्यायचं असं. घरी जाऊन ते तिचा ड्रेस देते. हे बघा, वाव, माझ्या बहिणीने माझ्यासाठी गिफ्ट आणले. काय गिफ्ट आणले आपण आता ओपन करून बघूया. एक्साइटेड आहे मी, काय आणले. माझं नाव घे ना. एक नंबर. खूपच सुंदर आहे. त्याच्यावर लाईट लागतात ना, चमकता का? सुंदर आहे. राधाकृष्ण आवडलं का तुला? हे कृष्णा ती राधा. राधाकृष्ण ताई मला लय आवडलं. थँक्यू सो मच. जसं पण तुमच्या बाईची चॉईस आहे ना, ती खरंच चांगली आहे. तुमची चॉईस आहे तू ताईच्या घरातल्या फ्रेम कधी बघितलं नाही का? नाही ग, तुम्हाला न्यायची मला काय काय. वाव, तर कमेंट करून सांगा कसं वाटलं गिफ्ट माझ्या बहिणीचं. खूप सुंदर आहे ताई, अति उत्तम. ते दोघं राधाकृष्ण कसं आहे बघा. कलरिंग आहे ना, ते खूप सुंदर आहे. वाव, मी हा फोटो माझ्या रूम मध्ये लावणार आहे. तुम्हाला दाखवेल मी एक दिवस नक्कीच. मी रूम मध्ये लावल्यावर नाही रूम मध्ये लावणार आहे. रूम मध्ये लावायचा आपला हा फोटो. बेड मध्ये आणले मी गिफ्ट माझ्या बेड मध्ये. हो का, बेडरूम मध्ये. हॉटेलमध्ये नेक्स्ट टाइम आणा. मला रोज माझ्याकडून प्रेम घ्यायला लागली माझी बेड. छान आहे ताई, खरंच खूप सुंदर आहे. वाव. हे तू सुद्धा बनवू शकते मला माहिती आहे. तिला एक कलाकार आहे बरं का. पेंटिंग. ही पेंटिंग मला वेळ नाही भेटत यांच्या. उषाताई, तू स्वतः काढून कलरिंग करून ते डायमंड सुद्धा लावणार. तू एक दिवस करायचं बरं काही माझ्यासाठी एक दिवस. नाही येतं मला. तुम्हाला भारी करते, मला माहिती. मी बघितलं मनीषा ताई आणि मी दोघी बसतो ना सध्या ना, ह्यांच्यामुळे वेळच नाही. तर चला, खूप छान वाटलं. सगळे आले, ताई, दादा, माझी बहीण, सगळे आले, फॅमिली भेटले. मला खूप खूप जास्त आनंद झाला. माझी मॉडेल बहीण दाखवून तुम्हाला. हे बघा, कोणीच म्हणणार नाही ही माझी संतूर मम्मा आहे. संतूर मम्मा म्हणजे माझी वहिनी संतूर वहिनी आहे. संतूर वहिनी. तर तिला 2-2 बेबी येतं. पण वाटतं का? कमेंट करून सांगा मला. जिम करते, जिम बर का. बरं का? काहीतरी बोल. लास्ट वहिनी माझी खूप लास्ट आहे बोलायला, त्यामुळे बोलत नाही. जाऊ दे, चला तर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. चला, सी यू. आणि सगळ्यांनी एकदा नक्की ट्राय करा, कारण की तुम्हाला तर माहिती आहे मी फर्स्ट टाइम पण आलते, आता आमची सेकंड टाइम आहे. खूप छान टेस्ट आहे आणि इथलं अँबियन्स पण तुम्ही खूपच सुंदर आहे. तर नक्की फॅमिली सोबत या आणि छान छान एन्जॉय करा. आणि जेवण सगळ्यात भारी. जेवायला हॉटेल गुंठा मंत्रीवाडा. एकच वाडा काय बोल ना. तिला 5 झालाय. रोज छान होती. तर पत्ता आहे पिंपळगाव माळवी रोड, वडगाव गुप्ता डेंटल कॉलेज शेजारी. तर अहिल्यानगर मध्ये यायचंय बर का. तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.